आपल्या नेत्याच्या बद्दलचा भाव, नेत्याच्या बद्दलचा विश्वास तो असावा तर असा. माझा नेता माझे अभियान या सेवा सप्ताहात धुळे तालुक्याचे आमदार आणि भूमिपुत्र आमदार राघवेंद्र रामदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते श्री जितेंद्र पवार नगाव यांच्यातर्फे सावली वृद्धाश्रमामध्ये आज अन्नदान आलेले आहे. आज आपण पाहतो आहोत की सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना की आज जितेंद्र रावण पवार यांच्या मार्फत आज रामदादांचा वाढदिवस होतोय. आजच्या या प्रसंगी उपसभापती सकाराम त्र्यंबक पाटील, बन्सी वालजी पाटील, संभाजी बन्सीलाल पाटील, दीपक बिला खैरनार, बंटी बाबा पाटील, चेतन प्रकाश बदाने, योगेश हर्षवर्धन पाटील ही सगळी मंडळी रामदादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेली आहे. आपलं कार्य आणि कर्तृत्व जो नेता आपल्या कार्याने सिद्ध करतो आणि अशाच प्रकारचं नेतृत्व मान्य करणारी माणसं आमचे मित्र जितू पवार यांनी, त्यांना आम्ही आदराने जितू मामा म्हणतो. या आजच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या अन्नदानाबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे नेते राघवेंद्र दादा पाटील हे आपल्या धुळे जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे मंत्री व्हावेत, त्यांना अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण देत आहोत. आणि मला नक्की खात्री आहे की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतो आपण. एक दिवस आपले राघवेंद्र दादा हे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री तर आहेच. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना या प्रसंगी जितू मामांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज आपण सावली वृद्धाश्रम इथं एक आप्पासाहेब यांच्या मार्फत ही सेवा चालू आहे. इथं आम्ही आमचे नेत्याचा अभिमान आपल्याला पाहिजे असा नेता आमच्याजवळ रामदादा म्हणून आहेत. आज या ठिकाणी आपण हे जे काम करतोय आप्पासाहेब, याबद्दल आम्ही रामदादा मित्र परिवाराकडनं तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज आमच्या हातून छोटीशी सेवा झाली. ही सेवा आम्ही काय या लोकांवर व कोणावर उपकार म्हणून नाही, तर आपण देणं आहे. व अशा वाढदिवसानिमित्त काय दिलं पाहिजे तर गोर गरीब गरजूंना रामदादांनी जो आदेश दिला सर्व कार्यकर्त्यांना की माझा वाढदिवस करताना तुम्ही गोर गरीब लोकांसाठी व समाज उपयोग जे असेल ते काम करा. व त्या आदेशानुसार सर्व धुळे ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी आज जवळजवळ 100 ते 150 कार्यक्रम असे झाले आहेत की ते सर्व समाज उपयोगी आहेत. नाच गाणं तमाशा आणण्यापेक्षा समाज उपयोगी स्वागत समारंभ असे कार्यक्रम व्हायला हवेत. आणि नेत्याचा अभिमान पाहिजे. आप्पासाहेब, मी तालुक्यातील बऱ्याच जवळून राहिलो आहे, पण त्यांना त्यांची प्रतिष्ठा वाव करून घेण्याची सवय असते. आज रामदादा इथून बाहेरगावी पूजा अर्चेसाठी गेलेले आहेत, तर स्वतः थांबून आपली पाठ थोपटून नाही घेत कधी. कालच रामदादांना बड्डे निमित्त आपल्या आंबेडकर मंत्री साहेबांनी, आरोग्यमंत्र्यांनी रामदादाला तालुक्यासाठी 2 मोठे उपकेंद्र दिले, एक बोरकुंड आणि नेरला. असे कामं मागण्याची हिंमत नेत्यामध्ये पाहिजे. आपल्या स्वतःसाठी नव्हे तर आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी, ज्या जनतेने निवडून दिलंय अशा लोकांना आपण काय देऊ शकतो. रामदादांबरोबर रात्रंदिवस फिरत असताना असं आढळून आलं की लोकांनी जे आपल्याला मतदान करून आज आमदार बनवलंय यांचे उपकार कसे फिटतील अशी ही तळमळ खरंच मनात न रात्रभर आमच्याजवळ सांगता, मला लोकांचे ऋण कसे फेडू हेच रामदादांचं कायम मनात व सतत विचार चालू राहतो. अशा नेत्याला आमच्या मित्रपरिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
व तुमचं हे कार्य आम्ही कधी पण तुम्ही आम्हाला सांगा, रामदादा मित्र परिवार तुमच्यासाठी आप्पासाहेब नेहमी कामात येईल एवढी मी गवाही देतो या निमित्त. धन्यवाद जितू मामा. आपण या ठिकाणी रामदादांच्याबद्दलचा वाढदिवस या ठिकाणी आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या अनाथ लोकांसाठी, निराधार, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण यांच्यासाठी अन्नदानाचं जे नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि रामदादा यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छा देऊन आपण केलेल्या आनंदानाबद्दल तुमचे मनापासून आभार. सावली वृद्धाश्रमातून आप्पा खताळ. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव